नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरचे स्वागत आहे. आपण 2025च्या चालू घडामोडी बघत आहोत. जानेवारी ते जून दरम्यान झालेले सर्व चालू घडामोडीचे टॉप प्रश्न आपण बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला 2025च्या सर्व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. चला आजच्या व्हिडिओचा आपण पहिला क्वेश्चन पाहूया. पहिल्या महिला कायदा सचिव कोण बनल्या? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 अंजू राठी राणा. अंजू राठी राणा या पहिल्या महिला कायदा सचिव बनल्या आहेत. तसेच आपण 2025 मधले ज्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाकूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर पदवी पूनम गुप्ता यांची निवड करण्यात आली. तसेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या कार्यकारी संचालक पदवी सोहनी राजोला यांची निवड करण्यात आली. आणि संरक्षण खात्याचे नवीन नियंत्रण डॉक्टर यमक वर्मा यांची निवड करण्यात आली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची निवड करण्यात आली. आणि पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. जागतिक थायरॉइड दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 25 मेला. जागतिक थायरॉइड दिन हा 2025 मध्ये 25 मेला साजरा केला गेला. प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण. मे 2025 मध्ये कोणते राज्य हे 100% विद्युतीकरण साध्य करणारे 24वे राज्य बनले आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 गुजरात. 2025 मध्ये 100% विद्युतीकरण करणारे 24वे राज्य हे गुजरात बनले आहे. आपण गुजरात विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. आणि वर्तमानमध्ये गुजरातचे सीएम म्हणजेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आहेत. आणि गुजरातचे मुख्य न्यायाधीश म्हणून सुनीता अग्रवाल यांची निवड करण्यात आली होती. स्थापना 1 मे 1960 रोजी गुजरात या राज्याची करण्यात आली. आणि गुजरातमध्ये जे लोकसभेच्या जागा आहेत त्या 26 आहेत आणि राज्यसभेच्या जागा 11 आहेत. तसेच आपल्याला विधानसभेच्या जागा 182 असलेले दिसतात. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. ऑपरेशन सिंदूर चा लोगो कोणी बनवला होता? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी जे ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं होतं त्याचा जो लोगो होता ते हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी बनवला होता. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. मलेशिया मास्टर माइंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 ली सिपेंग. ली सिपेंग यांनी मलेशियाच्या मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे पुरुष एकेरी विजेतेपद पटकावले आहे. आपण यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. ही स्पर्धा मलेशियामध्ये पार पडली आणि या स्पर्धेत भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांतने शानदार कामगिरी केली आणि 25 मे 2025 रोजी अंतिम फेरीत प्रवेश केला. आणि अंतिम सामन्यात तो चीनच्या ली सिपेंगकडून पराभूत झाला. आपल्याला TCS आणि IBPS हे ली सिपेंग असे मेन जे खेळाडू आहेत ते कोणत्या देशातले आहेत असा प्रश्न विचारत असतो. प्रश्न क्रमांक 6 पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. मे 2025 मध्ये भारतात कोविडचे कोणते 2 नवीन प्रकार आढळून आले? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही. भारतातील 2025 मध्ये जे कोविडचे 2 नवीन प्रकार आढळून आले ते म्हणजे NB 1.8.1 आणि दुसरे म्हणजे LF.7 हे 2 नवीन प्रकार आपल्याला भारतामध्ये आढळून आलेले दिसतात. एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये NB 1.8.1 चा पहिला रुग्ण आढळून आला व तसेच मे महिन्यात गुजरातमध्ये LF.7 चे 4 रुग्ण आढळून आले. आणि नुकतेच परभणी जिल्ह्यामध्ये एक डॉक्टर रुग्ण आढळून आला. प्रश्न क्रमांक 7 पाहूया आपण. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार
कोणत्या गीताला देण्यात आला आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 अनादि मी अनंत मी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार अनादि मी अनंत मी या गीताला देण्यात आला. तसेच आपण जे प्रेरणा गीत आहेत कोणते कोणते आहेत आणि कोणत्या लेखकाचे आहेत त्याच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार मिळवणारे अनादि मी अनंत मी या गीताचे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळेस लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी प्रेरणागीत माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या कायली हे लिहून लोकांना जागृत करण्याचे काम केले. तसेच जे जे महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र अधिकृत राज्यगीत राजा बडे यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 8 चालू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे कुठेतरी क्वेश्चन नोट करून ठेवणे गरजेचे आहे. कारण की मी बरेच विद्यार्थी बघतो की एक्झामच्या 1-1.5 महिना पहिले ते खूप गोंधळून जातात की त्यांना कळत नाही करंट अफेअर्सचं आपण काय वाचायला पाहिजे. त्यासाठी हे तुम्हाला एक्झामच्या एखादा महिना अगोदर तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया आपण. मे 2025 मध्ये गुगलचे AI आधारित 3D व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म कोणत्या नावाने लॉन्च केला आहे? तर याचा योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 गुगल भीम. 2025 मध्ये गुगलने AI आधारित 3D व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म हे गुगल भीम या नावाने लॉन्च केले आहे. आपण गुगल विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. त्यांचे संस्थापक लॅरी पेज व सर्गेई ब्रिन हे आहेत आणि गुगलची स्थापना जर पाहिली आपण 4 सप्टेंबर 1998 रोजी झालेली दिसते आणि गुगलचे मुख्यालय कॅलिफोर्निया हे अमेरिकेमध्ये स्थित आहे आणि वर्तमान त्याचे CEO सुंदर पिचाई हे आहेत. प्रश्न क्रमांक 9 पाहूया आपण. भारतातील कोणत्या शहराचा समावेश जागतिक टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झाला आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 बेंगलुरू. बेंगलुरू या शहराचा भारतातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब शहरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आपण बेंगलुरू शहराविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलुरू आहे आणि हे शहर माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला भारताची सिलिकॉन व्हॅली देखील म्हटले जाते. आपल्याला इस्रोचे मुख्यालय बी बेंगलुरू शहरामध्ये असलेले दिसतात. जर आयोगाने जर इस्रोचा फुल फॉर्म जर विचारला तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. याचं मुख्यालय कुठेतरी नोट करून ठेवा. मुख्यालय आणि यांचे फुल फॉर्म बऱ्याच दिवस विचारत असतो आयोग. याची स्थापना 1962 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सूचनेवरून केली होती. प्रश्न क्रमांक 10 चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूया आपण. IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 रोहित शर्मा. IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू हा रोहित शर्मा ठरला आहे. आपण IPL विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. वर्तमानमध्ये ब्रिजेश पटेल हे IPLचे अध्यक्ष आहेत, तसेच जय शहा हे सचिव आहेत. IPLची स्थापना जर विचारली तर IPLची स्थापना आपल्याला 2008 मध्ये झालेली दिसते आणि IPLचा फुल फॉर्म इंडियन प्रीमियर लीग हा IPLचा फुल फॉर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्यासमोर असेच मी IMP करंट अफेअर्सचे क्वेश्चन घेऊन येतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.